जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम हे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा तो हा विठ्ठल बरी बा तो हा विठ्ठल बरी तिहे त्रिभुवनी तिहे त्रिभुवनी तिहे त्रिभुवनी तिहे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी 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 हाती आले घाबडाव हाती आले घावडाव हाती आले घाबडाव हाती आले घावडाव आमुचा माय बाप देव आमचा 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 माय बाप देव काय त्रिभुवनी बळ काय त्रिभुवनी बळ काय त्रिभुवनी बळ काय त्रिभुवनी अंगी आमोच्या सकळ अंगी आमोच्या सकळ अंगे आमोच्या सकळ अंगे आमोच्या सकळ अंगे आमोच्या सकळ आमोच्या सकळ हाती आले घाबडाव हाती आले घावडाव हाती आले घाबडाव हाती आले घावडाव आमुचा माय बाप देव आमचा 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 माय बाप देव तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता अवघी आमचीच आता अवघी आमोचीच अवघी आमचीच आता अवघी आमोचीच आता अवघी आमचीच आता अवघी आमचीच आता हाती आले घाबडाव हाती आले घावडाव हाती आले घाबडाव हाती आले घावडाव आमचा माय बाप देव आमचा माय बाप
पुढा पाय रघुमाई विठोबा जय 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 विठोबा त्रिभुवनी 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 आम्ही वैभवात धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी हाती आला घावडा हाती आला आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी 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 हाती आला घावडा हाती आला घावडा
आमुचा माय बाप देव आमुचा माय बाप देव आमुचा माय बाप देव माय बाप देव आमुचा माय बाप देव माय बाप देव आमुचा माय बाप देव माय बाप देव माय बाप देव आमुचा माय बाप
आम्ही वैभवाचे धनी हाती आले घाबडाव आमुचा माय बाप देव काय त्रिभुवनी बळ काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ हाती आले घाबडाव आमुचा माय बाप देव तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता वघी अमुचीच आता हाती आले घाबडाव आमुचा माय बाप देव आमुचा माय बाप देव योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम अन्यावंश हस्तचरण श्रवणत्वगादी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची कृपाने सद्गुरुदाचा सरे चरणा सरे अलंकापुरी रम्येशी हस्तनस्तं पदं भोजतेजं स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम आ तुकाराम तुकाराम आ तुकाराम 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 सज्जन जे अखंड सावधान जयासी त्रिकाळाचे ज्ञान सदा सर्व काळ निराभिमानी आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निपुण्य पावन वेद ज्ञान प्रगटले जणी तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाती आले घाबडाव आमुचा माय बाप देव वैराग्य राग रसिक भाव शार्दूल जगद्गुरु तुकोबाराय आजच्या गावून दाखवलेल्या अभंगामधून ईश्वराशी आम्ही कोणतं नातं जोडलं जीवाला देवाशी नातं जोडता येतं का येत जर असेल तर त्यानं कशा प्रकारे ते जोडावं आणि जोडल्यानंतर रिफंडमध्ये ईश्वराकडून त्याला काय मिळतं याचं प्रतिपादन आजच्या गाऊन दाखवलेल्या अभंगातून करतात विठाला विठाला
श्री क्षेत्र बोपेगावमध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी लावण्याच्या नव्हाळीमध्ये आलेला हा सप्ताह गत 7 वर्षापासून एक अलौकिक चैतन्य त्याला प्राप्त झालं. अंतकरण वृत्तीमध्ये ईश्वराचं अधिष्ठान निर्मावं, जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्य असनी आणि जयाची हृदय भुवनी विराजती. ज्ञानोबराय म्हणतात अशी काही माणसं जमा झाली या गावामध्ये. ग्रामस्थांनी उत्तुंग अवस्थेला आपलं मन आणून ईश्वर अधिष्ठानावर व्याप्त केलं. कमिटी तयार झाली आणि त्या कमिटीनं गत 7 वर्षामध्ये एक अलौकिक युवकांनी चैतन्यमय स्वरूपामध्ये या पुनर्जीवित सप्ताहाला केलं आणि महाराष्ट्रामधले दिग्गज राजहंस आणून या व्यासपीठावरून तुम्हाला बुद्धीचं आदान प्रदान करण्याचा प्रयत्न केला. आज 3ऱ्या दिवशी माझी सेवा. गत 4 वर्षापासून आम्हाला या सप्ताहाचं निमंत्रण, पण तारीख देता आली नाही. यावर्षी ती दिली. तुमचंही दर्शन झालं. ज्यांच्या थापीनं अवघा महाराष्ट्र वेडा व्हावा इतकं गोड मृदंग वादन ज्यांचं आहे. सामान्य पोरं मातीतून जन्माला आली, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाढली, परंतु ध्यास मात्र ज्ञानोबराय तुकोबरायच्या पावलांचा ठेवला आणि एक सुंदर गुरुकुल आमच्या विकासदादानं तयार केलं. ज्या गुरुकुलामध्ये आज महाराष्ट्रामध्ये असं गुरुकुल पाहायला मिळत नाही. इतकं गोड गुरुकुल तयार केलं आणि 7 दिवस इतकी पोरं शिकायला असताना, एवढं असताना सुद्धा 7 दिवस तुमच्या प्रेमापोटी दादा इथं आहेत. दुसरं ज्यांचं गायन ऐकलं, खरं तर बोधेबाबांची ज्यांच्यावर कृपा झाली. भजनच प्रमाण ज्यांचं होतं आणि संप्रदायामध्ये काही पितामह भीष्म असे होऊन गेले की बुवा त्यांच्या चरणाला सुद्धा हात लागणं आता अवघड आहे. या कलियुगामध्ये तर ते कदापि शक्य नाही. पण लेकराप्रमाणे ज्यांच्यावर प्रेम केलं, बोधेबाबांनी, मोठ्या बाबांनी, अगदी कुरेकर बाबांपर्यंत आता आणि माऊलींपर्यंत जेवढी आता मंडळी आहे अध्यापक, इथपासून लेकरासारखं प्रेम ज्यांच्यावर केलं आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये भजन भीष्म आणि वारकरी संप्रदायाचा चालींचा खजिना ज्यांच्याकडे आहे, ती तिजोरीची चावीच त्यांच्याकडे आहे. हरिभक्तीपरायण आमचे भगुरे गुरुजी. मला आश्चर्य वाटलं की 7 दिवस तुमच्याकडे गुरुजी थांबले कसे. कारण जी लोक क्लासला जातात त्यांचे आज मला फोन होते, महाराज आज क्लास बंद आहे. मग मला इथं आल्यावर क्लिक झालं का गुरुजी इकडे, त्यामुळं तिकडे क्लास बंद आहेत. मला आज त्यांनी सांगितलं, कारण त्यांच्या तिथूनच सकाळी पुण्यातून कीर्तन करून पासआउट झालो मी. आणि त्यांचं दर्शन झाल्यामुळं संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला, यांचं दर्शन झाल्यामुळं हा पद्मनाभ जोडला. बघा किती गोड वाजवलं. माशाच्या पोराला पिलाला पोहायला सांगायला लागत नाहीत. आता पद्मनाभ छोटा होता तेव्हा मी पाहिलं होतं, त्याच्यानंतर आज परत पाहिलं आणि कौतुकानं डोळ्यामध्ये अश्रू आले की इतकं गोड. हीच संपत्ती आहे लेकराला देण्याची, बाकी काही नाही. तुमच्या करोडपती असाल तुम्ही, तुमची संपत्ती स्थावर जंगम मालमत्ता आहे, पुढे जाऊन मी बोलेल, काही कामाची नाही दादा. परंतु ही संपत्ती अजरामर आहे, पद्मश्री पुरस्कारापर्यंत घेऊन जाणारी आहे. सर्वोच्च पुरस्कार, वेगळं काही नाही. दुसरं जे व्यक्तिमत्व आहे आमचे कुंदन महाराज. झाडाला दगड मारला जसं आंबे देतं की नाही, तसं आमच्या कुंदन महाराजाला काही बोला नुसतं हसत राहणार. इतकं गोड व्यक्तिमत्व. महाराज सज्जनाची व्याख्या तरी काय, याच्यापेक्षा काय वेगळी असणार आहे? याच्यापेक्षा काही वेगळी नसते महाराज, काही वेगळी नसते. वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये, इतकं सावधानतेनं जीवन जगणं हेच वैष्णवाची लक्षणं आहेत. आणि ती लक्षणं आमच्या कुंदन महाराजाकडे पाहायला मिळतात. आदरणीय महाराज, सगळीच मंडळी, तुम्ही भजनकरी मंडळी, तुम्हाला दंडवत घालतो. अनेक गावगावची मंडळी आली आहेत. करंजावण्यावरून आमचे माऊली आले आहेत, मातेरेवरून संजू भाऊ दिसत आहेत, पिंपळगाववरून टेलर वगैरे सगळीच मंडळी आहे. शेजारच्या गावामधून आमचे जीवघाले अण्णा, सोनवणे दादा, सगळी मंडळी आहेत. वेगवेगळ्या गावावरून सुनील भाऊ वगैरे वेगळ्या गावावरून बरीच मंडळी दिसत आहेत. आज हे प्रेम आहे. येव्हाना माझं कीर्तन दर्शनीय नसलं तरी श्रवणीय हे मला कळून चुकलेलं आहे. आणि तुमच्या मनाचा निराश होणार नाही. 2 तास एवढी काळजी मी घेईल, कारण तुम्ही काहीतरी विचार करून आलेला असतात की श्रवण कुणाचं करायचं आहे, आणि त्या दृष्टीनं अंतकरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न पुढे 2 तास मी करणार आहे. विठाला 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 विठाला
अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 450 वर्षापूर्वी देहूच्या माळरानावर बसून ज्यांनी शब्दाचं गारुड उभं केलं आणि 450 वर्षानंतर अभंगाच्या वाणीतून अमृताचा शिरकाव तुमच्या आमच्या अंतकरणावर होतो. फिलॉसॉफी आहे. तुकोबरा MD डॉक्टर आहेत. रेड्याला तापण पखालीला इंजेक्शन देण्याच्या भानगडीत तुकोबराय पडत नाही. ताप रेड्याला, इंजेक्शन सुद्धा रेड्याला. ज्ञानोबराय मवाळ डॉक्टर आहेत. ज्ञानेश्वरी वाचली तर घेईजे, लेईजे, देईजे, असं करू नये, असं करावं, तसं करावं. तसे तुकोबराय नाही. पारायण करणाऱ्याला सुद्धा शिव्या वाचावं वाटत नाहीत. ते सुद्धा अशी नुसती बोटं फिरवतं आणि पुढं निघून जाते. सोशलमध्ये तर शिव्या बोललेच नाही. इतक्या शिव्या डेंजर आहेत तुकोबरायच्या. एक जण मला म्हणला, तुमचे तुकोबराय शिव्या देतात. मी म्हणलं देत असतील नाही, दिल्यात म्हणले, तुम्ही वाचा की. मी म्हटलं बरोबर आहे. म्हणले असे कसे संत असतात. मी म्हटलं त्यांच्या शिव्या सुद्धा देवाला ओव्या वाटतात आणि आपल्या ओव्या सुद्धा देवाला शिव्या वाटतात. विठाला विठाला आणि म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. फिलॉसॉफीमध्ये उंचीच आहे. कीर्ती प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन त्यांनी देवाशी एक नातं जोडलेलं आहे. काहींना कीर्ती बी नसती ना अपकीर्ती बी नसती. मायबाप काहीच नसते त्यांना, काही नसते. आता जसा पाऊस लवकर पडाना तसा पूर्वी पाऊस पडाना एकानं एकाचं घर मागच्या बाजूनं फोडलं आणि धान्याचं पोतं चोरलं. इतकं गावानं मारलं आणि गाढवावर धिंड काढली. गावातून धिंड चालली होती आणि त्याची बायको रांगोळी काढत होती. त्यानं ओळखलं आपलाच हिरा आहे, गोवळकोंडेच्या खाणीतला आपलाच आहे. ती जवळ गेली म्हणली एक पोत्यासाठी एवढा मार खाला हो. तो म्हणला गब्बस. अशी आयुष्यात तरी गाढवावरून मिरवणूक निघाली असती का. कळालं तर पहा मला काय सांगायचं. काहींना कीर्ती नाही ना अपकीर्ती नाही, बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विचार करायचा, चिंतन करायचं. त्याच्या पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबरायांनी देवाशी नातं जोडलं. देवाशी नातं जोडता येतं का. येत असेल तर ते कसं जोडावं. सामान्य माणसाला ते शक्य आहे का. आणि जर शक्य केलं तर ईश्वराकडून रिफंडमध्ये त्याला काय मिळेल याचं चिंतन आजच्या अभंगामध्ये आपल्याला करायचं. त्याच्या पलीकडे काही जायचं नाही. ईश्वराशी नातं जोडता येतं, प्रत्येकाला येतं. या जगतामध्ये प्रत्येकाचं ईश्वराशी नातं आहे. प्रत्येकाच्या. सर्व भूतांचे अंतरी हृदय महाअंबरी. मला सांगा, सर्व भूताच्या अंतरी आणि हृदय महाअंबरी तो व्यापक आहे. ज्ञानोबराने सांगितलं सर्व घटात तो व्यापक आहे. शून्य स्थावरा जंगम व्यापुनी राहिला शून्य स्थावरा जंगम व्यापुनी राहिला बाबर तुमा देवी सर्वत्र व्यापून तो उरलेला आहे. सर्वा घटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे. मायबाप प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. नाही असं कोणतं ठिकाण नाही. मला सांगा, आता आपण कीर्तन ऐकतोय, आपलाही संबंध देवाशी आहे. आणि आता एखादा कोणी मदिरालयात बसून मदिरा पित असेल, त्याचाही संबंध ईश्वराशी आहे. मुंगीचाही संबंध देवाशी आहे. गाढवाचा आहे. किंबहुना तक्षण सूक्ष्म जीवाचा सुद्धा संबंध देवाशी आहे. आणि अजून बोलू काय पुढे जाऊन, ज्या अर्थी जीवामध्ये चैतन्य आहे त्या अर्थी त्याचा संबंध ईश्वराशी आहे. ईश्वराशी आहे. ईश्वराशी संबंध नाही. अजून पुढे जाऊन बोलू, ज्या अर्थी माणूस जिवंत आहे किंवा जीव जिवंत आहे त्याचा अर्थी देवाशी संबंध आहे. आता देव किती प्रकारचे. बृहदारण्य उपनिषदामध्ये फार गोड चिंतन आलं.
त्यांनी सांगितलं द्वै रूपेन ब्रह्मन मूर्तंच अमूर्तंच, सांगितलं मूर्त अमूर्त अशी 2 रूप आहेत. पण 2 रूपाचं चिंतन करत असताना ईश्वराच्या अधिष्ठानाचा निर्मिती जी असेल, उपादान म्हणजे जीव आहे, निमित्त आणि उपादान 2 गोष्टी आहेत. ईश्वराचं अधिष्ठान जर काय असेल तर ते जीव आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. मग तुम्ही आम्ही चिंतन करावं, जर ईश्वराचंच रूप आहे तर माणसं ईश्वराला सोडून का राहिली हो मला सांगा. मूळ स्रोतापर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. जाता येत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबरायची फिलॉसॉफी फार उंचीची आहे. जगद्गुरु तुकोबरायची गाथा तुम्हा आम्हाला जगणं शिकवते. जगद्गुरु तुकोबरायची गाथा आम्हाला तत्वज्ञान शिकवते. जगद्गुरु तुकोबरायची गाथा आम्हाला फिलॉसॉफी शिकवते. बाकी कुणाच्या नादीच लागू नका तुम्ही. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा ही बलवान आहे आणि गाथा जर ज्यानं वाचली त्याला जगात बाकी काही करायचं शिल्लक राहतंय असं मला वाटत नाही. सॉक्रेटिस, आईन्स्टाईन, एरिस्टॉटल, स्पेनो, डर्निन यांना काय अकली होते असं काही नाही. गाथा जर तुम्ही वाचली, गाथा एक मिरॅकल आहे महाराज. गाथ्यामध्ये स्वतःच्या बापाचं नाव नाही, गाथ्यामध्ये स्वतःच्या आईचं नाव नाही, गाथ्यामध्ये स्वतःच्या बायकोचं नाव नाही, गाथ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही, गाथ्यामध्ये दिहूचं नाव नाही, गाथ्यामध्ये मोरे आडनाव नाही, गाथ्यामध्ये 14 टाळकऱ्यांची नावं नाही, गाथ्यामध्ये भंडारा भामचंद्र गोराड्याचं नाव नाही. गाथा बोलते फक्त पांडुरंगाशी. तुकोबरायांचं हृदय आणि पांडुरंगाचं हृदय यांचा झालेला सुख संवाद म्हणजे गाथा आहे. आणि काही संतांची आलेली अल्पचरित्र म्हणजे गाथा आहे. याच्यापेक्षा वेगळं गाथ्यात काही. म्हणून ज्याला गाथा कळाली त्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही दादा. मला वाटत नाही त्याची गरज आहे. आणि परमार्थ म्हणजे तरी काय महाराज, आपल्याकडे जे आहे ते जगाला वाटणं याचं नाव परमार्थ आहे. तुकोबरायांनी तेवढंच केलं, बाकी काही केलं नाही. म्हणून त्यांनी जगाला वाटच सुटले आणि तोच परमार्थ झाला. आणि त्या वाटण्यातून ही शब्द संस्कृती जन्माला आली. चला, जगामध्ये देवाशी संबंध जोडता येतो का? एक आहे विशेषत्वानं संबंध जोडता येतो आणि एक सामान्यत्वानं संबंध जोडता येतो. तुम्हाला मी एक सांगू, कीर्तनाला बसलोय हा विशेषत्वानं संबंध आहे आणि मदिरालयामध्ये दारू पितोय पण तो जिवंत आहे, त्याचं हृदय धडधड करत आहे, किंबहुना त्याचे श्वास चालू आहे, हा सामान्य संबंध आहे. देव सगळ्यांनाच जगवतो नाही असं नाही. म्हणून या जगाच्या पटलावर तुम्ही ईश्वराशी संबंध कसा जोडायचा हे कळालं पाहिजे. कोणताही माणूस एका पिढीत चांगला होत नाही. ईश्वराशी संबंध जोडले जात नाही. खाली गोळीन झाला चांगला असं कधी होत नाही बुवा. एका पिढीत त्यातून बीजाची शुद्धी होत 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 पिढ्यानपिढ्या खाली यावं लागतं, तेव्हा एखादा हरिभक्त तयार होतो. तो काय 2 तासाचं नाटक नाही, 3 तासाचे पिक्चर नाही की झाला चांगला आणि राहिला हरिभक्त म्हणून. हरिभक्त होणं सुद्धा इतकं सोपं नाही दादा, एवढं सोपं नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्याला 1 तासाची मजा करायची त्यानं झोप काढा, ज्याला 3 तासाची मजा करायची त्यानं पिक्चर पहा, ज्याला दिवसभराची मजा करायची त्यानं मुंबई पुणा गोव्याला फिरून या, 1 डे पिकनिक करा. ज्याला महिन्याभराची मजा करायची त्यानं लग्न करून टाका. काय काय बोललो मी कळालं तर पहा. 1 दिवसाची मजा करा, 1 तासाची मजा करायची झोप काढा. ज्याला 3 तासाची मजा करायची त्यानं पिक्चर पहा. ज्याला दिवसभराची मजा करायची त्यानं मुंबई पुण्याला फिरून या. ज्याला महिन्याभराची मजा करायची त्यानं लग्न करा. ज्याला वर्षभराची मजा करायची त्यानं अडाणी एवढा पैसा कमवा. आणि ज्याला आयुष्यभराची मजा करायची ना त्यानं ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेल्या वाटेवर चला. बास आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. जीवनामध्ये याच्यापेक्षा आनंद दुसरा काही नाही. आणि गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे आवडे. वैष्णवा संगती
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. ही स्वतंत्रता आहे दादा. तुम्ही बांधलेले आहात आणि जोपर्यंत बांधलेले आहात ना संसाराच्या चाकोरीत, काय पोयपंकीचे किडे चिळशी घेती नाही निघतायत. मी आता जरा कथा कमी झाल्यानं मॉर्निंग वॉकला जात होतो बघा. मॉर्निंग वॉकला जात असताना मी एका झाडावर एक घरटं पाहिलं चिमणीनं बांधलेलं. पक्षी फार हुशार असतात महाराज, फार हुशार असतात. तुम्हाला सांगू, सुगरण नावाची पक्षीन कधीच पूर्ण घरटं बांधत नाही, अर्ध बांधते आणि मग शिळ घालते. आणि ज्याला तिच्याबरोबर लग्न करायचं त्यानं अर्ध घरटं बांधून द्यायचं असते अविनाश. ती स्वतः करत नाही, आपलं उलट आहे. आईबापानं घर बांधायचं आणि मग पोरानं लग्न करायचं. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो, घरटं बांधल्याच्या नंतर लग्न करतात. आपलं लग्न करतंय आणि त्याच घरात पार्टिशन टाकतंय. कळालं तर पहा किती बुद्धिवान आहेत पक्षी, तुम्हाला अंदाज नाही. ती गरुडाची मादी आहे ना, तिला जर लग्न करायचं असेल ना, ती विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. आणि गरुडाचं खाद्य आहे सर्प. ती काय करते, शिळ घातली की मग जे वधूवर सूचक केंद्रामध्ये ज्यांना नावं नोंदवायचीत ते सगळे नोंदवतात. कोण MD BDS काय असेल ते, MPhil PhD झालेले सगळे येतात. पण ती विश्वास ठेवत नाही, ती एक्झाम घेते. ती काय कांदा पोहे दिले, मोबाईल दिला आणि झाला पासून, तसं नाही. ती एक्झाम घेते त्यांची. ती काय करते, चोचीमध्ये काडी धरते आणि उंच सोडून देते. ज्याला तिच्याबरोबर लग्न करायचंय त्यानं ती काडी जमिनीवर पडायच्या अगोदर झेलायची. आणि झेलली तरी ती एकदा विश्वास ठेवत नाही. ती म्हणते अपघातानं सुद्धा निवडून येऊ शकतो. जसं MPSCला प्री मेन असते तसं ती परत एक्झाम घेते. असं 3 वेळा करते आणि 3 वेळा झालं की मग डन. हे वैशिष्ट्य आहे. मला सांगायचा हेतू एवढा होता, ते घरटं मी पाहिलं, त्याच्यामध्ये एक चिमणीने अंड घातलं होतं. 2-3 अंडी होती, ती सगळी ते उबवत होते. त्यांच्या पद्धतीनं चाललं होतं. मी रोज जायचा आणि डुकून पाहायचा कुठपर्यंत आलाय संसार यांचा. काल मी जे गेलो त्याच्या अगोदर एक 15 दिवस मला सोलापूरला कथा होती यांच्याकडे कथेच्या अगोदर. आणि त्यावेळी मी पाहिलं की जात असताना की आता पिल्लं जन्माला आली होती. हॅपी कुटुंब होतं, ते सगळं चाललं होतं. आणि मी आज सकाळी ज्यावेळी मॉर्निंग वॉकला गेलो त्यावेळेस पाहिलं की काहीच राहिलं नाही. पण त्याच्या अगोदर मी 3 दिवसापूर्वी गेलो तेव्हा मी एक घटना पाहिली होती. ती चिमणी त्या फांदीवर बसून त्या पिल्लांना आवाज देत होती. पिल्लं फक्त तोंड बाहेर काढत होते आणि परत घरट्यात घेत होते. याचा अर्थ त्यांना वाटत असेल हे घरटं सिक्युअर आहे. आईते भोजन खेळणे अंतरी, अंकिताचे शिरी भार नाही. याच्या पुढं आपल्याला बाहेर नको. ऊन वारा पाऊस आहे, बाहेर अन्न मिळेल न मिळेल, आईतं सगळं मिळतंय. ती चिमणी म्हणत होती या, अरे बाहेर या, आकाश खूप मोठं आहे. पण ते पुन्हा आतमध्ये जात होते. पण आज पाहिलं तर पिल्लही नव्हती, चिमणी नव्हती, फक्त होती टरफल अंड्याची. जरुरी नाही की बाहेरच्या जगामध्ये त्यांना संकट नसतील. आता ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, पण आनंद याचा आहे का आकाश आमचं आहे. वाक्य ध्यानात ठेवा. तसं तुम्हाला आम्ही सारखे फांदीवर बसून बोलवीत राहतो, या आमच्या पक्षात, रोज आवाज देतोय तुम्हाला आम्ही. पण तुम्हाला वाटतंय आपला संसार बरा आहे, बा सिक्युअर आहे, बायका पोरं. अरे ते तर करायचंच आहे, सगळ्यांना करायचं आहे. पण त्यातून बाहेर येऊन गायेनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे. हा महाराज, वैष्णवा संगतीनं सुख आहे हे कधी कळणार आपल्याला? सुखाच्या व्याख्याच कळाल्या नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून देवाशी संबंध जोडता येतो का? तर येतो, 100% येतो. नाही असं नाही. जगातील प्रत्येकाचा संबंध देवाशी आहे. फक्त संतांनी विशेषत्वानं जोडला. सामान्य जोडतील ते संत काय? मला सांगा, सामान्य माणूस थोड्या गोष्टीवर तृप्त होतो, संत छोट्या गोष्टीवर तृप्त होणारे नाहीत. तुकोबराय भामचंद्रावर बसल्यानंतर अनेक स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. पण तुकोबराय म्हणले, पागल समजला काय मला? वेट बिगारीसारखा व्यवसाय केला आम्ही. परमार्थ म्हणजे वेट बिगारी केला व्यवसाय. वेट बिगारीसारखा एखादा घराच्या भिंती बांधताना काम करतो असं आम्ही काम केलंय तुझ्या नामस्मरणावर. पागल समजला? हे नरसिंह, वामन, राम, परशुराम ही रूप नकोच आहे. हे दर्शन काय देतो? मला दर्शन पाहिजे. ते पंढरपुरात उभा आहे तसा कटेवर हात आहे, विठेवर तू उभा आहे. ते ध्यान आम्हाला दर्शन दे. आणि त्या अवस्थेत तुकोबाराला दर्शन द्यावं लागलं भामचंद्रावर. वाक्य ध्यानात ठेवा, द्यावं लागलं.
देवाला आकाराला यावं लागतं, देवाचा संबंध आहे. तुम्ही नाही कसं म्हणता? या जगाच्या पटलावर देवाशी संबंध जोडता येतो, फक्त कसा जोडायचा हे आपला आपण ठरवायचं. आता कुणी कुणी कसा जोडला याचं चिंतन करावं लागेल. तुकोबरायांनी देवाशी संबंध जोडलाय भयविरहित आणि आदरविरहित. दोन गोष्टी सोडून संबंध जोडला की तो जीव, ती व्यक्ती, तो ईश्वर आपला होत असतो. जिथं भय आहे, जिथं आदर आहे, तिथं अंतर राहत असते. कळालं तर पहा मी काय बोलू. आदरही नाही पाहिजे आणि भय सुद्धा नाही पाहिजे. भयाच्या अधिष्ठानावर कोणतंच सुख तुम्ही 100% भोगू शकत नाही, संसारातलं सुद्धा नाही. अजून बोलू, आपण सगळे संसारिक आहात, अजून ही पोरं संसारात जायची, पण संसारातलं विषयाचं सुख सुद्धा भीती असेल तर 100% सॅटिस्फॅक्शन तुम्हाला कधी देणार नाही. निर्भयपणे तुम्ही जी भोग भोगता त्याच्यामध्ये कदाचित सुख मिळेल, पण भीतियुक्त अंतकरणानं तुम्हाला सुख 100% कधी लाभू शकत नाही. भीती ही सकल आनंदावर विरंजन घालणारी जननी आहे, ही सगळ्यांना जमली नाही. म्हणून भीतियुक्त अंतकरण जर असेल आणि ज्या देवाची भीती वाटते ना, त्या देवाबद्दल प्रेम कधी नसतं. कळालं तर पहा मी काय बोलू. लोक गावात म्हणतात आमचा बैरोबा फार जहाल आहे, चप्पल घालून गेलं का जुलाब चालू होतात. अरे तो काय आतंकवादी आहे? आणि जर तो जुलाब लावत असेल तर तो देव कसला? कळालं तर पहा मी काय बोल. एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीकडूनच सगळ्या अपेक्षा करते. ती वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांकडे हात पसरत नाही. तिला जी अपेक्षा आहे ती आपल्या पतीकडून आहे. तसा प्युअर हरिभक्त जो आहे तो माझ्या पांडुरंगाशिवाय दुसरं कुणाकुणा अपेक्षा करत नाही, तो करतो फक्त पांडुरंगा. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण पैशापरी, आम्हा नारायण पैशापरी. पतिव्रते मी कधी कधी विचार करत असतो, मायबाप हरिभक्तांना सुद्धा पांडुरंग आपला आहे अजून इतकंसं वाटलं नाही. त्याला इतर देवांची भीती वाटते, कदाचित इतर देवांचा आदरही वाटत असेल, त्यामुळं घरात आहे. लोखंडाच्या कड्या पूजणारी लोक मी पाहतो. असे नात का? खंडोबाला जाणं इथपर्यंत ठीक आहे, पण जागरण घातल्यावर ज्या लोखंडाच्या कड्या तोडतो त्या वर्ष आयुष्यभर पूजत राहतो. किती अवघड आहे. मला भाष्य करायचं नाही त्याच्यावर, पण मी तुम्हाला एकच सांगून जातो. ज्या दिवशी तुमची अधिष्ठान ढळतं ना ईश्वराबद्दलच, त्यावेळी तुमची जी संक्रमण आहे, जसं एखादं भिंग असतं, ते भिंग धरलं एखाद्या कागदावर, त्याचा बिंदू सेट केला की सगळी सूर्यकिरणं त्या बिंदूतून खाली जातात आणि मग एकत्रीकरण होत असतंय. तसं भक्तीची सर्वांगीण किरणं एका बिंदूवर केंद्रित व्हावी लागतात. त्यावेळी हरिभक्त हा भक्त होत असतो. कळालं तर पहा मी का बोल. म्हणून मगाशी ओवी वापरली, जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्य असं जयाचे हृदय भुवनी विराजती. याला जीवन म्हणावं आणि भक्ती वेट बिगारासारखी करावी लागते. अटणी करणे लागे विरा तेची तप. तप का इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही दादा. भक्ती इतकी सोपी नाही. दोन्ही गोष्टींनी फार कठीण आहे, फार कठीण आहे. तुम्हाला मी सांगू, काही स्थित्यांतर ही आगतिक आहे, पण काही स्थित्यांतर ही परिवर्तनशील आहे, ती करावीच लागतात. संसारातली स्थित्यांतर आगतिक आहे मायबाप, आगतिक आहे. योग शास्त्रानं सांगितलं की तुमचं जीवन जे आहे, सती तद्विपाको जाती आयु भोगाहा. शास्त्रानं सांगितलं तुम्ही कोणत्या जातीत जन्माला यावं हे तुमच्या हातात नाही. तुम्हाला भोग कोणते मिळावेत हे तुमच्या हातात नाही मायबाप. तुम्ही स्त्री व्हावं की पुरुष व्हावं का मत्स्य व्हावं हे सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही. तुम्ही काळं व्हावं की गोरं व्हावं, श्रीमंत व्हावं की गरीब व्हावं हे तुमच्या हातात नाही. कारण हे कर्मच ठरवतं.
सती तद्विपाको. पतंजली शास्त्रामध्ये त्याचं चिंतन आलं की म्हणले जाती, आयु, भोगा हे सगळं ठरलेलं आहे मायबाप, सगळं ठरलेलं आहे. तुम्ही ठरून उपयोग नाही, काही उपयोग नाही. मग तुम्हाला काय, आणि उदाहरण देऊ काय, लहान लेकरू असते मायबाप, सगळ्यांना आवडतं, वाटतं उचलून घ्यावं, त्याचा मुका घ्यावा. ते रडायला लागलं तर वेदना होतात, ते हसायला लागलं तर अख्खं घर हसतं. सगळं लहानपण सुंदरच असतंय. तुकोबरायांना सुद्धा मोह झाला की नाही बोला. तुकोबराय म्हणतात लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण थोर आहे, थोर आहे. प्रत्येकाला वाटतं अहो गाढवाचं पिल्लू सुद्धा लहानपणी गोड दिसतं, असं वाटतं उचलून घ्यावं, त्याचा मुका घ्यावा. कुणाचा? हा, तेवढं ध्यानात ठेवा. ते मोठं झालं की मग गाढवासारखं वागतं, आणि मग कळतं की याला गाढव म्हणण्याशिवाय आता पर्याय नाही. गाढवाचे ताने आम्ही हा पालट तसे क्षणोक्षणे. गाढवाचं ताण आहे. लहानपण किती आवडलं तरी थांबवता येतं का हो? हे ते तरुणपणात जाणारच आहे. तरुणपण बलवान आहे. काय हटवून हटेल सागर दुसरीकडे, उभाळून उठेल तो तोडील सागर कडे. कडे तोडण्याची ताकद आहे त्याच्यात. तरुणपण कुणालाही भिडण्याची ताकद आहे, पण तरुणपण थांबवता येतं का हो? ते म्हातारपणाकडे झुकणार आहे. म्हातारपण किती आदराचं असलं, घरात तुमचा शब्द मानतात, तुमची सेवा करतात, म्हणून म्हातारपण थांबवता येतं का हो? एक दिवस बाहेरची 4 लोक येणार आहेत आणि आपल्याला पोचवणार आहेत. पोचवणार आहेत की नाही मला सांगा. मग ही स्थित्यांतर जी आहे ती अगतिक आहे. थांबवायची म्हणले तरी थांबू शकत नाही. पण परमार्थातली स्थित्यांतर ही प्रयत्नशील आहे. तुम्हाला पहिला विवेक तयार व्हावा लागेल, आणि विवेक असा होत नाही. विवेक कुठे आहे? ज्ञानोबराय म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असने की जे. संत तिथे विवेक आहे. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती. त्यावेळेस कळतं आपुले कुणीच नवती, निश्चय चित्ते दृढ झाला. मला सांगा ना, आपलं कुणीच नाही. मला एक जण फोन करतोय, महिना झालाय, त्याने 2 कोटीचा बंगला बांधलाय, आणि मला म्हणते त्याला नाव सांगा. मी म्हणलं आता तो बांधलाय तू ठेव ना. नाही नाही म्हणलं तुम्हीच सांगा. तुमच्या मुखातून आलं म्हणजे ज्ञानोबराय. अरे म्हणलं ज्ञानोबराय कुठं, आम्ही कुठं? नाही नाही म्हणलं तुम्हीच सांगा. तुम्ही सांगितलं का ठेवून देतो म्हणला. मी म्हणलं सनकी माणूस आहे, तू माझ्या नादी लागू नको. ते म्हणलं नाही नाही तुम्हीच सांगा. आणि रात्री परत फोन आला. मी कीर्तनावरून फेटाच सोडायन त्याचा फोन आला. वैतागलोच होतो मी. त्याला म्हणलं ठेवायचंच का नाव? म्हणलं किती खर्च झाला? मला 2.5 कोटी. म्हणलं त्याला नाव ठेव स्मशान. मला म्हणला महाराज 2.5 कोटी खर्च करून तुम्ही स्मशान नाव ठेवा. मी सांगितलं बघ, खरं स्मशान तेच आहे. इकडं तर फक्त वस्तीला नेलं जातात ह्या डेड बॉड्या. खरं स्मशान तर आपला आजा पंजा आजी बाप आई कुठं मेले? घरातच मेले ना. खरं स्मशान तर तेच आहे. तिथं AC लावून TV पाहत बसतो. काय माणसाची अवस्था आहे. त्याला कळालं नाही आयुष्यामध्ये काय करायचंय. त्याचा माइंडच सेट नाही. बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आला, चहा प्यायला टी सेट आला, पण माणसाचा माइंड मात्र अपसेट आहे. आणि जोपर्यंत माणसाचा माइंड सेट नाही तोपर्यंत भगवंत भक्ती कधी घडणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. मॅचिंगच्या जमान्यात अजिबात नाही. यांची नखापासून केसापर्यंत मॅचिंग आहे. यांची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग आहे, पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पांची मॅचिंग आहे. पण या मनाची मॅचिंग कधीतरी त्या परमात्म्याबरोबर करा. ज्या दिवशी तुमच्या मनाची मॅचिंग परमात्म्याबरोबर होईल त्या दिवशी तुम्ही भवसागर तरलेले असाल. वेगळं काही राहत नाही त्याच्यात. परमार्थ म्हणजे तरी काय, याच्यापेक्षा वेगळं काय? आणि म्हणून जाताना तुम्हाला सांगितले ईश्वराशी संबंध जोडता येतो. विवेक संतांच्या जवळ आहे. बरं, विवेक आला म्हणजे लगेच देव भेटला असं होत नाही. तिथं वैराग्य निर्माण व्हावं लागतं. आता वैराग्य म्हणजे काय? वैताग सगळ्यांना निर्माण होतो महाराज. वैराग्य निर्माण होत नाही. इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. तुमच्या समोर सगळं आहे पण भोग नको वाटतात, याचं नाव वैराग्य आहे. इथं वैताग आहे महाराज, वैराग्य नाही. माझी दिहुला कथा चालू होती आणि एक जण मला भेटला. म्हणला इकडं कुठं? म्हणला महाराज वैतागलो फार. तेच पोरं रोज शाळेतून घरी आणा, पोरांना शाळेत सोडा, लोकांची लग्न करा, नातेवाईकांची आहेर करा. वैतागलो. असं वाटतं कुठंतरी निघून जावं. पण महाराज कोणी कुठं जात नाही. परत त्याच खुट्यावर जातात सगळे संध्याकाळी.
कोण कुठं जातो? संसरती ती संसारा, जो चलायमान आहे, जो भयमान आहे, गतिमान आहे, त्याचंच नाव संसार आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी फार गोड चिंतन केलं. 3 काळापैकी कोणत्याही काळात एखाद्या वस्तूला नाही लागलं का ते असत्य समजावं. फार डेफिनेशन सोपी सांगितली भागवतामध्ये. एकनाथ महाराज म्हणतात ईश्वर 3 काळात आहे. तुमचा देह एकाच काळात आहे, घर एकाच काळात आहे, संपत्ती एकाच काळात आहे. आणि ज्या अर्थी एका काळात आहे 2 काळात त्याला नाही लागतं त्यावेळी ते असत्य समजावं, असत्य समजावं. आणि जे 3 काळात सत्य आहे तो फक्त माझा परमात्मा आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. मग वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य कुठं होतं महाराज? कुणाला वैराग्य होत नाही, कुणाला होत नाही. मला सांगा, मध्ये पंढरपूरला मी होतो, एक जण आला रडायला लागला. म्हणलं का रडतो? ते काही सांगा नाही. दुःख झाल्यावर एखाद्यानं विचारलं की माणूस आणखी पॅनिक होतो आणि ते आणखी रडायला सुरुवात होतं. मी म्हटलं मग तिकडं बस बाहेर. नाही नाही म्हणला बसतो. मी म्हटलं झालं काय? म्हणलं पोरानं घरातून बाहेर काढलं. म्हणलं ते कधीतरी होणारच होतं, त्याचा काय ताण घ्यायचा? मग म्हणलं तुझी काय इच्छा आहे आता? म्हणलं तुम्ही आमच्या गावात कीर्तनाला येत असता, त्याला जरा समजून सांगा महाराज. त्याला कंपनी काढून दिली, लग्न करून दिलं, सगळं दिलं, तरी त्यानं घराच्या बाहेर काढलं. मी म्हटलं ते होणारच होतं. कोश कीटकाचे परी आपुला आपणची वैरी. ज्ञानोबराय म्हणले तो किडा घर विणतो पण बाहेर निघायला दरवाजा ठेवत नाही. ती आपली अवस्था आहे, ती आपली अवस्था आहे. मला सांगा गुंतून मरतय ते. त्याला म्हटलं काय इच्छा आहे? आता म्हटलं बघ, तू कंपनी दिली, तू त्याला तिजोरीच्या चाव्या दिल्या, लग्न करून दिलं, तो जर तुझं ऐकत नाही तर मी त्याला काहीच दिलं नाही, माझं कसं ऐकन तो? मी तर देणार फक्त हरिपाठ आणि म्हणणार सकळ तीर्थाची ये दुरे. ते म्हणाल निघायचं बघ. माझं ऐकेल का होते? मला सांगा ना. त्यानं एवढं दिलं त्याचं ऐकत नाही, माझं कसं ऐकेल मला सांगा ना. शेवटी मी म्हटलं बघ, याला एक पर्याय आहे. आता महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर चांगली कीर्तनं चालू आहेत माझी. गाडी रिकामीच असते, विठ्ठलन मीच असतो, मागं अख्खी गाडी रिकामी असते. बसत जा गाडीत. जेवायला तर फुकटच आहे, काही अडचण नाही. राहिला कपड्याचा प्रश्न, 2-3 ड्रेस मी घेत जाईन. ते 5 मिनिटं गप्प बसलं आणि मला म्हणते महाराज फुकटचं खाणं आपल्या मनाला पटत नाही. मी म्हणलं मग ज्ञानेश्वरी वाचीत जा माझ्या घरात. ते म्हणते अख्खी वाचायची का? म्हणलं एक तरी होवी, अनुभवावी. मग त्याला म्हणलं जरा विचार करून सांग. अर्ध्या तासानं त्याला बोलवलं, माझं उरकलं. काय ठरवलं? ते म्हणते महाराज जाऊ द्या, पोरगय आपलंच आहे, जातो घरी आता. काय करावं मला सांगा? हा वैताग आहे का वैराग्य मला अजून कळालं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मला सांगा, काय अवघड परिस्थिती असते महाराज. लोकांना कळत नाही आणि लोक इतकी चलाक आहे तुम्हाला काय सांगू. सकाळचं कीर्तन केलं ना, ज्यांच्या घरी मी जेवायला होतो, आजीनं असा स्वयंपाक केला होता. करते महाराज, जुन्या म्हाताऱ्या हुशारच होत्या, त्या स्वयंपाकात सुद्धा हुशार होत्या. आत्ताच्या पुरीनं किती मेकअप करून स्वयंपाक करू द्या, त्याला टेस्ट नाही. तिनं फक्त पाणी तेलाची धार जरी टाकली ना तरी त्याला मायेचा प्रभाव आहे. पण काय झालं, आज जरा गणित बिघडलं. जेवायला वाढलं आणि ती आजी सारखी इतकं तिखट झालं होतं आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं. म्हातारीच्या लक्षात आलं की भाजी तिखट झाली. तिनं विषय बदलला. म्हणली तुम्ही किती जण भाऊ आहे? म्हणलं याच्यातून वाचलो तर आम्ही 2 जण, नाही वाचलो तर म्हणलं एकटाच मी. अहो चलाकत लोक. आपल्याला काय वाटतं, मी कधी कधी विचार करत असतो की आपल्याला वाटतं तसं जगत नाही. जगामध्ये भयविरहित देवाशी संबंध ठेवणं, पण भयविरहित आणि आदरविरहित देवाशी संबंध ठेवणं एवढं सोपं नाही दादा. एवढं सोपं नाही. त्यासाठी विवेक लागतो, त्याच्यासाठी वैराग्य लागतं. वैराग्य आल्यानंतर मग श्रवण होतं. बरं का? कीर्तन ऐकल्यानं माणूस सुधरण, पण कीर्तन जर आतमध्ये उतरवलं तर ईश्वराची भेट होईल. कळालं तर पहा मी का तर ईश्वराची भेट होईल, नाहीतर नाही. मला लोक विचारतात शेवाळे महाराज तुमची कीर्तन नाही, कंत्याज महाराजांची कीर्तन ऐकून लोक काय सुधरतील का? मी म्हणलं लोक सुधारण्यासाठी शेवाळे महाराजाचं कीर्तन नाही, शेवाळे महाराज बिघडू नये म्हणून त्याचं कीर्तन आहे. मी बिघडू नये म्हणून मी कीर्तन करतो. लोकांचं काय करायचं आपल्याला? काही करायचं नाही महाराज. श्रवण आतमध्ये, श्रवणाची आपुडा. अरे बरं तुम्ही नाही म्हणलं, कीर्तनाला येऊन बसलं का मी जे बोलतोय ते आतमध्ये उतरणार आहे महाराज, उतरणार आहे. फक्त फरक एवढा आहे तुमची भूमी कशी याच्यावर अवलंबून आहे. बघा बरं, सूर्यप्रकाश राजवाड्यावरही पडतो ज्ञानोबराय म्हणतात आणि झोपडीवरही पडतो.
सगळीकडं सारखा पडतो सूर्यप्रकाश. त्या सूर्यप्रकाशामध्ये कुणी चोऱ्या करायच्या, कुणी बलात्कार करायचा, कुणी दानधर्म करायचं की ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. हे ज्याचं त्यानं ठरवायचं. मला सांगा, पाऊस जंगलातही पडतो आणि पाऊस सुपीक जमिनीतही पडतो, पण धान्य कधीच जंगलात उगवत नाही, धान्य सुपीक जमिनीत उगवतं. तसं कीर्तन सगळेच ऐकतात, बदलतात मात्र थोडे, कारण त्यांच्याकडं वैराग्य तयार झालेलं असतं, त्यांचं ताट धुतलेलं असतं. पाहे प्रसादाची वाट, हे प्रसादाची वाट आहे प्रसादाची हे प्रसादाची वाट गावे धुवनिया ताट, गावे धुवनिया ताट, गावे सोनिया ताट गावे सोनिया ताट गावे धुवनिया ताट. पाहे प्रसादाची वाट घ्यावे दुनिया ताट, घ्यावे दुनिया ताट, घ्यावे दुनिया ताट. आहे प्रसादाची वाट, गावे धुवनिया ताट, गावे धुवनिया ताट. प्रसादाची वाट जो पाहतो त्यानं ताट धुवून घ्यावं दादा. आणि ज्यांनी ताट धुतलं नाही त्यांना चोपदारांना सांगावं लागतं, पुढं सरकून बसा. काय दुर्दैव आहे, तमाशात सांगावं लागतं मागं सरका, मागं सरका. कीर्तनात सांगावं कीर्तनात सांगावं लागतं पुढं सरका, पुढं सरका. किती अवघड आहे. कुठं ताट धुतली आमची. पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुणे. पहा, पहिला विवेक व्हावा लागतो, मग वैराग्य यावं लागतं. वैराग्य आल्यानंतर श्रवण होतं, मग मनन होतं, मग निजध्यासन होतं, मग साधन चतुष्टय संपत्ती, मग ईश्वर प्राप्तीकडं. हे प्रयत्नानं आणावं लागतं महाराज. प्रयत्न. मला सांगा, मी दारूच्या दुकानात न अडखळता गेलो हे सांगण्यापेक्षा दिवे घाटात वारी 10 वेळा घसरून पडलो हे सांगणं कधी चांगलं, कधी चांगलं. कळालं तर पहा, ईश्वरानं जे अवयव दिलेत 9 महिन्यात तयार केले तो, पण 90 वर्ष झालं वापरायचं कसं कळालं नाही. किती अवघड आहे की नाही, मला सांगा. किती अवघड आहे. त्यानं दिले, पण त्याचा वापर कसा करायचा. पाय सगळ्यांनाच दिले, पण सगळ्यांचे पाय मंदिरात येत नाही महाराज. सूर्यास्त झाला की काहींचे पाय मंदिराला जातात आणि काहींचे पाय मंदिरात येतात. कान सगळ्यांनाच दिले, सगळ्यांचे कान भजनाचे टाळ ऐकत नाही, काही नारंगावचे टाळ ऐकतात. आणि सांगा मला, आणि काही भजनाचे टाळ ऐकतात. ऐका, डोळे सगळ्यांनाच दिले, काही डोळे मारून पत्नाला गेले आणि काही डोळ्यानं भगवंताचं स्वरूप पाहून वैकुंठ प्राप्तीला गेले. वाक्य ध्यानात ठेवा. अरे जीभ सगळ्यांनाच दिली, काही निंदा करण्यात आणि चर्चा करण्यात वेळ घालवला वायफट. सध्या 2 गोष्टी अशा ज्याच्यावर अधिकारच लागत नाही बोलायला. एक आहे राजकारण आणि दुसरं आहे परमार्थ महाराज. या दोन्ही गोष्टीवर बोलताना अधिकाराची गरजच नाही. कुणी बसतंय आणि कुणी बोलतंय. त्यांना विचारलं ना, काय करतोय. काही नाही, टाइमपास करतो. पागल, तुलाच टाइम पास करीत चाललाय. कळालं तर पहा. हे म्हणतं मी टाइमपास करतो. भोगाचं भोक्तृत्व संपतं, पण भोग मात्र जाग्यावर राहतात. वेदांताचा सिद्धांत आहे. विठाला 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 विठाला. मग देवाशी नातं जोडता येत असेल तर कोणतं जोडता येतं. कुणी कसं जोडलं महाराज, याचं थोडं पाहावं लागेल ना. कोण कुठं अडखळला हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्या रस्त्यानं व्यवस्थित जाता येतं. म्हणून पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. जे पुढे गेले त्यांना शोधलं पाहिजे. मी विमानानं प्रवास करताना महाराज, पहिलीच वेळ होती माझी. कीर्तनाला नागपूरला बोलवलं, विमानाची तिकीटं काढून दिली. माझ्या बापजाद्यानं कधी विमान पाहिलं नव्हतं. काय ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे महाराज. मी कधी कधी विचार करतो की किती आमच्यावर उपकार केलेत ज्ञानोबराय तुकोबरायने. इतकं फास्ट जगत झालं की एअरपोर्टला आता महाराज लोक एकमेकाला भेटायला लागले. पण पहिल्या वेळेस गेलो आणि ते विमानामध्ये जे खाद्य येतं ते कसं खायचं मला काही कळलं नाही. पण मी बुद्धिवान आहे महाराज, म्हणजे आता काही येडा आहे असं काही नाही.
मी इतका हुशार आहे महाराज, पहिलं माझ्या शेजारच्याला खाऊ दिलं, हा कसा खातोय, त्याच्यात काय आहे सगळं पाहिलं, मग मी ते फोडलं. का आपल्याला कळत नाही आपण काय खातो, शाकाहारी आहोत, आपल्याला माहिती नाही, त्या प्रवास कधी केला नाही. मग जे पुढं गेलेत त्यांचा मार्ग शोधत गेलं पाहिजे. तसं संत ज्यावेळी निघालेत पुढं त्यांचा मार्ग शोधला पाहिजे. कुणी कुणी संबंध कसा जोडला, तैसा गोपींसी कामे तैसा कंसा भयसंभ्रमे. मला सांगा ती मनोघातके शिशुपालादिका, ज्यांनी कुणी कुणी कसं जोडलं, कंसानं भयानं, मी माझ्याशी बोललो, भयविरहित आणि आदर विरहित जीवन देवाशी संबंध जोडतायत. आदरही, आणि ज्याला आदर आणि भय एवढं सोडून ज्या माणसाला काही बोललं तरी तो आपल्याशी नीट वागतो, तोच आपला आहे म्हणून समजावं. कळालं तर पहा मी काय बोलतो. ज्याला वाटतं ना मला यांना आदर द्यावा, आणि मला अर्जुन कृष्णाला म्हणतो तुला काय अक्कल आहे का? जर हे कौरव मेले तर यांच्या बायका व्यभिचार करतील, यांचा पिंडदान करायला कुणी राहणार नाही. कुणाची भाषा आहे? तरी कृष्ण जवळ घेतो, त्याला म्हणतो क्लब्यम पार्थ, अरे तू नपुसक झाला काय? तुला वाटतंय तू यांना मारतोय, पण वेड्या मीच यांना अगोदर मारून टाकलेलं आहे. काय केलंय? तू फक्त निमित्त मात्र आहे. अहम कालास्मी. कुणाची भाषा आहे? मला सांगा ना. एवढं करतो तो, त्याला देव म्हणावं, त्याला मित्र म्हणावं, त्याला सखा म्हणावं. वितरागिता, अरे त्याला अनुराग जोडलेला आहे त्याच्याबरोबर, त्याला सखा म्हणावं. मित्र वाट दाखवणारा पाहिजे महाराज, आणि तोच आपला असतो. तुकोबरा किती देवाबरोबर बोलतात, म्हणले तुला मांडीवर बसून घेता येत नाही ना आम्हाला? एवढा संकोच तरी का व्यालासी, आम्ही कोणापाशी तोंड वासू? अरे तुला जर एवढी लाज वाटत होती तर का व्याला म्हणजे आम्हाला जन्म दिला. आता तुला आमची लाज वाटत असेल तर आम्ही कोणाजवळ तोंड वासायचं? काय तुकोबरायची भाषा आहे. मला सांगा, आणि खरं आहे दादा, पूर्वी पोरं जर झाली, समजा एखाद्या बाई जास्त पोरं, त्याचं कौतुक असायचं, आम्हाला 5 पोरं आहेत, 7 पोरं आहेत, 8 पोरं आहेत. आता पोरं जास्त सांगणं याच्यावरून त्या बाईचं वय कळत असतं, त्यामुळे ती पोरांना सुद्धा कुठं नेत नाही सध्या. हां, पूर्वी पोरांवरून वय कळायचं, आता बरं केसांवरून कळावं तर त्यालाही वेगवेगळे कलर आलेत आता. पूर्वी एकच होता. चेहऱ्याहून कळावं तर घासून लांबी भरलेली असते, त्यामध्ये कळून येत नाही काय. तुकोबराय म्हणले एवढी लाज वाटते तर जन्म का दिला? त्या आईला पोरांनी विचारलं पाहिजे खरं तर, एवढी लाज वाटते तर आम्हाला जन्म का दिला? तुकोबराय बोलतात देवाशी. तुकोबराय देवाला म्हणतात, का रे माझा तुझं नाही कळवळा, आसोणी जवळा हृदयस्ता, आगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोकने ना कंठस्फोट, काय हे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियाची गती खुंटेची ना, आगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोकने ना कंठस्फोट. अरे तुला लाज वाटते? कंठ फुटायची बारी आली का? माझी दया येत नाही, हे देवाशी बोलणं. आणि शेवटी एवढं होऊन परत जवळ जातात, ज्या अर्थी तू माझ्याबरोबर बोलत नाही त्या अर्थी माझं पाप सरलेलं नाही. सरले नेनो पाप माय बापा. अरे पांडुरंगा, माझं पाप अजून सरलं नाही म्हणून तू माझ्याशी बोलत नाही. काय संबंध आहे? गोपिकांनी कामानी देवाशी संबंध जोडता येतो महाराज, जोडता येतो. आता ओशो सारखा फिलॉसॉफर नाही. मी ओशो इतका अभ्यासला, पण ओशोचं एक सूत्र चुकलं आणि जगानं लाद घातली, बाहेर काढला. तुकोबरायचं ओशोचं फिलॉसॉफी एकच आहे, फार वेगळी असं नाही. ओशोची फिलॉसॉफी आहे संभोगाकडून समाधीकडे, आणि तुकोबरायांनी सुद्धा कामानंच देव ओढलेला आहे. फरक एवढा आहे, ओशोनं कामामध्येच देव शोधला आणि तुकोबरायांनी देवामध्ये काम शोधला. हा फरक आहे. कामतो कामना भोगितसे देवा, आलिंगण हे वा चरणचुंबी. बोला ना, कुणाची भाषा आहे? तुकोबराय म्हणलेच ना, मी कधी कधी विचार करतो की कामानच, गोपिकांनी कामाने, तैशा गोपिका त्या कामातुरा नारी, काम आतुर झालेल्या, कामातुरा नारी गोपिका गोपी आहे. मला सांगा, गवळणी बनून गोपिका संतांनी संत वृत्तीत येऊ नये तर स्त्रीच्या भूमिकेतून देवाकडे निघालेले. मग देवाशी संबंध जोडता येतो. जे माझे निकामे सकाम, जे माझे नि प्रेम सप्रेम. काय ज्ञानोबराची भाषा आहे. त्यांनी सांगितलं, जे माझे नि भुली नेनती लोक. जीवनामध्ये
जी लोक मला ओळखत नाही, माझ्याकडं प्रेमाने या, विषयाने या, कामानं या, पण माझ्यापर्यंत या, मज येऊनी भलतियाची मार्गे, विषय अथवा वैराग्य की वैरे, कशाने या, वैराने या, विषयाने या, अरे तुम्ही या तर खरं. त्याची एकच इच्छा आहे, 100 पावलं तुझ्या घरातून तू बघत बोबदेवच्या या बोबगावच्या सभा मंडपात ये, मी 1000 पावलं वैकुंठातून तुझ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. पण कधी तू 100 पावलं तर पहिलं ये, माझ्यासाठी एक अश्रू गाळून बघ, मी आनंदाचे 1000 अश्रू तुझ्या डोळ्यात निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. अरे तू माझ्या सप्त्याला कुठेतरी 2000 देऊन बघ, मी 20,000 कधी द्राक्षाची तुझ्या तिजोरीत टाकील, कळायचं सुद्धा नाही. ईश्वरीय शक्ती येते, तुम्ही दिलं पाहिजे. आणि देणं, मला सांगा, जो फुलं वाटतो ना त्याच्या हाताला सुगंध राहतो दादा, जो काटे वाटतो ना त्याच्या हाताला जखमा होतात. नदी सगळं वाटते म्हणून पाणी गोड आहे, समुद्र साठून ठेवतो म्हणून खारट आहे. निसर्गामध्ये असं एक फळ मला झाडाचं दाखवा की झाडाला खराब झालंय. सांगू, माणसाकडं आल्यावर साठेबाजी होते आणि मग ते खराब होतं. कळालं तर पहा मी तुम्हाला काय सांगतो. म्हणून वाटण्यामध्ये आनंद आहे. तुम्ही ज्या दिवशी वाटाल ना त्या दिवशी तुम्ही 100% हॅपी व्हाल. आणि ज्या दिवशी हॅपी व्हाल त्या दिवशी तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल, मनामध्ये झालेला बदल, चित्तामध्ये झालेला बदल हा ईश्वराकडे घेऊन जाणारा असेल. डोपामाइन नावाचं रसायन तुमच्या आतमध्ये स्रवायला सुरुवात होतं. ऑक्सिटाईन नावाचं रसायन, ही 2 रसायनं फार गरजेची आहे. ही जर आली ना परमार्थ झालाच म्हणून समजा. जे संतांच्या चेहऱ्यावर जी आभा दिसते तेच दिसतं ते काय, डोपामाइन आहे. ते जगाचं चिंता करत नाही, ते आहे ते वाटत राहतात आणि आनंदी राहतात. म्हणून आभा आहे, तेज आहे. काहींच्या चेहऱ्यावर आनंद असतो तर काहींच्या चेहऱ्यावर कंटिन्यू दुःख आहे. आमचा सत्कार जरी करायला आले, नारळ द्यायला आले तरी वाटतं हा नारळ डोक्यात घालतो का काय. काय किती चेहरे त्यांचे. कधी कधी एसटीत बसलं तरी असं वाटतं उतरून जावं का काय याच्यापासून. इतके उदासीन चेहरे असतात, निगेटिव्हिटीनं भरलेले असतात की त्यांच्या जीवनामध्ये सेल्फ लव्ह, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सेल्फ रिस्पेक्ट हे पिरॅमिडच नसतात कधी. त्यांच्या जीवनामध्ये फक्त दुःख, दुःख आणि दुःखच. सारखं एकच गाणं म्हणत असतात, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. घरी सगळं आहे पण आनंद कुठं आहे. जीवनामध्ये खुशाली महत्वाची आहे, हरियाली महत्वाची नाही. तुमच्याकडे हरियाली असेल, बंगला गाडी सगळं आहे, नोकर आहे चाकर आहे, पण खुशाली नसेल तर इज इक्वल टू 0. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जे आहे ते वाटायला शिका. आनंद आहे सेवी तो हार सेवी तुहार वाटी तो अनेका, सेवी तुहार सेवितोन सेवितोन वाटी तो सेवितोन घ्यान भवन कारान भरी, घ्यान समान 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 विठ्ठलवरी नाची, विठ्ठलवरी नाची, विठ्ठलवरी नाची. पाहुणे समान विठ्ठलवरी नाची. आसे वाटणं म्हणजे परमार्थ आहे दादा. आणि म्हणून तुकोबाराने ते वाटलं. तुकोबाराने देवाशी संबंध जोडला. जोडता येत असेल तो कोणत्या कोणत्या भावनेतून जोडता येतो तर त्याच्यामध्ये साख्य भाव आहे, त्याच्याबरोबर कांता भाव आहे, वैर भाव आहे, अनेक भाव आहे. ज्यांनी ज्यांनी जसा जोडला. कंसाने हिरण्यकश्यपूनं वैर भावानं जोडला, पुतनेनं वैर भावानं जोडला, गोपिकांनी काम भावनेनं जोडला,
ज्ञानोबराय सुद्धा बोलले ना, ह्या गवळणी म्हणजे काय, गवळणी लिहिल्यात असं नाही. तुम्हाला मी सांगतो, गवळणी काय, संतांच्या अंतरंगातली स्त्री भूमिका मांडली आणि त्याचं बाय वर्गीकरण झालं आणि त्याला आपण नाव दिलं गवळण. नाहीतर ज्ञानोबराय म्हणतात की नाही, तुझं विनय एकली रे कृष्णा नगमेरा ती तबत्वान वेणू घेऊन या. कुणाची भाषा आहे मला सांगा ना. ज्ञानोबराय तुकोबराय बोलले की नाही, आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून बेबिचारा टेकले. किंवा ते म्हणतात, घररिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. वन साइड लव तुकोबराय करतात देवावर, एकतर्फी प्रेम. हे सोपं नसतंय दादा, मागचे सुटून गेलेले असतात आणि ज्याच्यावर प्रेम केलं तो स्वीकारायला तयार नाही. हाचीने माता न फिरे माघारी. वा, हाचीने माता न फिरे माघारी. हाचीने माता न फिरे माघारी. हाचीने बैसले शेजारी. दादा, या कलियुगामध्ये एखाद्या मुलीने जर एखाद्या मुलावर प्रेम केलं, घरच्यांचा विरोध आहे, नातेवाईक सोडून गेले, ते लेकरू जीवापेक्षा जास्त प्रेम करत. समोरचा माहितीये दगडाची खोड पांघरून बसला, याने अनेकांना ठकवलंय. सगळं माहित असतं रे, सगळं माहित असतं. धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे सकाळी उठल्याबरोबर अवघे दे दे म्हणती हरी, दिवाळ खोर नारायण, यावरी अनेकांचे ऋण. माहिती हा फसवणार आहे, यानं अनेकांना ठकवलंय माग, तरी प्रेम त्याच्यावरच केलं. जशी ती मुलगी त्या मुलावर प्रेम करते, काम काही करत नाही, व्यसनी आहे, पण प्रेम झालं. आईबापांना काळजी, लिकीची आईबाप सांगतात करू नको, पण ती म्हणती बास, आता मनातून विचाराला जे होईल ते होईल. आता निवडलं ना, आता माघारी फिरायचं नाही. तुकोबराय या प्रेमानं पागल झालेले तुकोबराय ईश्वराच्या अंशामध्ये विलीन होतात आणि तुकोबराय देवाला म्हणतात. जगाला ओरडून सांगतात, कुणीतरी विचारलं का हो तुकोबराय, याने आतापर्यंत अनेकांना ठकवलंय, याचा इतिहास बघा, कशाला नादी लागतात त्याच्या. तुकोबराय म्हणतात, जाऊ द्या, आता नेम धरला मी, आता माघारी वळायचं. आता संपलं सगळं, त्याच्या शेजारी बसले, शेवट त्याच्या बरोबरच आता बैसले शेजारी गोविंदाचे. हाचीने भावनेनं परमात्म्याकडे जाणं. कधी कधी मैत्रीच्या भावनेतून, साख्य भावातून जावं लागतं, जे अर्जुन आणि कृष्ण आहे. चला, कधी कधी कांता भावातून जावं. देव आपला पती आहे आणि आपण त्याची पत्नी आहे. आता हे मिशांवर पीळ मारणाऱ्यांना जरा अवघड आहे. मी पुरुष आहे ही संकल्पना जर रुजली तर देवाची बायको होणं फार अवघड आहे. हे भारुडातल्या डार्लिंगला जमेल, कारण त्यानं स्वीकारलेलं असतं स्त्री पात्र, तो फ्लेक्झिबल असतो.
ज्याला मिशांवर ताव मारायची सवय लागली त्याला देवाची पत्नी म्हणून मिरवणं फार अवघड आहे. पण काही जण मिरवले दादा, आणि जे मिरवले ना, काय सांगू त्यांचं वैभव. अमरावतीचे खानदेशातले आमचे वऱ्हाड प्रांतातले गुलाब बाबा, सांगा ना मला, आंधळे होते माझे गुलाब बाबा, हां वऱ्हाड प्रांतातले. कृष्ण माझे पती आणि मी त्यांची बायको आहे म्हणून राहायचे. माझ्या आया बहिणी जशा 4 दिवस बाजूला बसतात ऋतुकालामध्ये, तसे गुलाब बाबा बाजूला बसायचे साडी घालून. काय भाव असेल मला सांग. आणि तुम्ही जसा भाव धरता तसे हार्मोन्स चेंज होतात तुमचे. रामकृष्ण परमहंसांनी स्त्री संप्रदाय स्वीकारला होता. स्त्री संप्रदाय स्वीकारल्यानंतर कृष्णाला पती मानायचं, आपण त्याच्या बायकोसारखं राहायचं, त्याला आंघोळ घालायची, त्याला कपडे घालायची, नवऱ्यासारखा जीव लावायचा, बेडवर सुद्धा त्याला घेऊन झोपायचं. किती हे फार अवघड असते. आणि रामकृष्ण परमहंसांनी केलं, हळूहळू हळू हार्मोन्स चेंज झाले आणि त्यांना मासिक धर्म चालू झाला होता. कळालं तर पहा. गुलाबबाबांचंही तसंच. गुलाबबाबांनी साडी घालायची आणि 4 दिवस बाजूला बसायचे. आंधळ्या गुलाबबाबानं कृष्णाची बायको बायको म्हणून 127 ग्रंथ लिहिले. किती लिहिले? 127. आणि आळंदीत आल्यावर म्हणायचे की मी ज्ञानोबरायची कन्या आहे आणि कृष्णाची बायको आहे. मायबाप, ज्ञानोबरायांच्या विना मंडपात एकदा बसलेले आहेत गुलाब महाराज. आणि त्यावेळेस विकार राजवाडे इतिहासाचार्य ज्ञानोबराच्या समाधीला अभिषेक घालतात, पंचामृत ओतलंय आणि चोळत होते, पण अंगठी काढली नव्हती. गुलाबबाबांना त्रास झाला, ओरडले, रडू लागले, ओ महाशय तेवढी अंगठी काढा, ओ माझ्या माऊलीला लागते. किती मोठा भाव आहे. माझ्या बापाला लागते, माझ्या वडिलांना लागते, ते जीवन आहे. आणि तुम्हाला सांगू, माझ्या आंधळ्या गुलाबबाबांना एक चित्र काढलं ज्ञानोबरायचं. आज तुमच्या आमच्या घरी जे चित्र आहेत ना ज्ञानोबरायचं, ते आंधळ्या गुलाबबाबानं काढलेलं आहे. वाक्य ध्यानात ठेवा. पत्नी भाव सुद्धा काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. पण हे सगळे भाव कुठेतरी स्थिमित आहे. पण एक भाव इतका मोठा आहे की सगळ्या नात्यांपेक्षा आईबापाचं नातं हे उंचीच आहे. रस्त्यानं चालताना कुणी कुणाला म्हणू शकत नाही मी तुझ्या पतीसारखा आहे, म्हणू शकत नाही मी तुझ्या बायकोसारखी आहे, मी तुझ्या मित्रासारखा आहे असंही म्हणत नाही. पण कुणी म्हणू शकतं मी तुझ्या बापासारखा आहे, मी तुझ्या आईसारखा आहे. किती नाते. संतांनी जे नातं लावलं देवाकडं, सगळ्या गाथ्याचा अभ्यास करा. जे जे लावलंय ना ते वर्म हाता, आणि वर्म हाताला आलं ना बाकी काही लागत नाही दादा, काहीच लागत नाही. वर्म फार महत्वाचं असतंय, इतकं वर्म महत्वाचं असतंय. जुन्या काळामध्ये सासू त्या सुनेला म्हणायची, आमच्या काळात काय असं होतं का सकाळी 4 वाजता उठायचं, दळणं दळायची, पाणी भरायचं. ती पोर पार वैतागली. तिलाही वाटायचं क्योंकि सास भी कभी बहू थी. ती सासऱ्याकडे गेली, म्हणली मामा बघा ना मी इतके कष्ट करते तरी मामी सारख्याच मला बोलतात. तो सासरा म्हणला चालायचंच बाई, तू तरी मला तक्रार करते, मी कोणाला करू, ज्या कंपनीतून माल घेतला. ती कंपनी कधीच बंद पडली. मी सांभाळलंच आहे ना म्हणला. लग्नात आलेला आहे तो रेडिओ. पूर्वीच्या काळी लग्नात रेडिओ यायचा तरी श्रीमंत समजायचे आहो. हा, गळ्यात अडकून फिरायचे गावात लोक रेडिओ, आणि दुसरा ऐकायला शेजारी बसायचा. बरं, लग्नात 2 रेडिओ यायचे. तुम्ही का हसलात मला माहिती नाही, पण एक बंद करता यायचा, एक बंद करता येत नव्हता. तो म्हणला चालायचंच बाई, पण तुला एक मी वर्म सांगतो. उद्या जर तुझी सासू तुला बोलली ना, तिला काही बोलू नको, फक्त म्हण मामी नाही मला तुमच्या एवढा, आत्या मला नाही तुमच्या एवढं काम होत सकाळी उठत. बरं, पहिल्या पुरी बऱ्या होत्या, आत्या म्हणायच्या, आताच्या पुरी आई म्हणतात ना असं कचकून काम करून घेतात यांच्या. तुम्हाला आता काय सांगू, तुम्हाला सांगू का. ती म्हणली आत्या, एवढंच म्हणायचं, आत्या तुमच्या एवढं काम नसेल होत, पण म्हणली तिला सासऱ्यानं सांगितलं, उद्या तिला म्हणायचं की तुझ्या एवढं नसेल काम होत, पण तुमच्यासाठी रुसून तर सारखी माहेरा जात नाही ना. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सासूचा पट्टा चालू झाला. ती म्हणली आत्या बघा, तुमच्या एवढं काम मला नाही होत, मी सकाळी नाही उठत, तुमच्या एवढे कष्ट माझ्याच्यानं नाही होत, पण सारखी रुसून तर माहेरा जात नाही ना मी. तेव्हापासून टेप रेकॉर्ड बंद झाला बघा. अजून चाला नाही. हाती घावडाव आला आणि तुकोबरायांना हाच घावडाव मिळाला की आईबापाचं नातं जोडला अभंगाच्या 2य चरणामध्ये. हाती आला घावडाव, हाती आला घावडाव,
दिवाशी नातं आईबापाचं जोडलं. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझ बीन शीन वाटे क्षीण झाली काया. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. किती उदाहरणं सांगू. तू माझी माऊली मी हो तुझा मी वो तुझा ताना पाजी प्रेम पाना. पांडुरंगे मला सांगा, याच्या पुढं शिवजी कासराच्या बायकोनं सोमल नावाचं विष अंगावर ओतलं. अंगाचा दाह झाला, जाळ चालू झाला. तुकोबराय म्हणले नाही आवले, अगं अंग जळतंय ग गंगे भागीरथे महाद्या, अंग जळतंय. तुकोबराय म्हणतात देवा माझ्या देहाला अग्नी लागला. 10 वर जळो माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी ठावरे केशवा रे केशवा माय बापा जळे माझी या सगळ्या प्रमाणावरून देवाला आईबाप मानलं. बरोबर, देवाला आईबाप मानलं का माझे सर्वात्मक पण हिरोनी नेतो कोण, किंवा बापाची संपत्ती पुत्राकडून कोण वंची. मला सांगा, तुकोबराय म्हणतात बापाची संपत्ती आहे, कोण पोराकडून हिसकून घेईल. बरं, जर तुकोबराय म्हणतात देवाला आईबाप, आणि जर आम्ही वैभवाचे धनी झालो तर तुकोबरायांकडे तर वैभव पाहायला मिळत नाही, चिमणी कोकला तर दाना नाही. मग कोणतं वैभव आहे. बरं, तुम्हाला सांगू का, धनी होणं अवघड आहे, संपत्तीचं दास होता येतं. वैभव हा शब्द शास्त्रामध्ये आला विभव धातूपासून, ज्याला अभ्युदय म्हणतात. वाढत राहतं त्याला वैभव म्हणावं, आणि जे संपतं त्याला काय म्हणावं, संपत्ती. तुमच्या आमच्याकडे आहे ती संपत्ती, तुम्ही आम्ही संपत्तीचे दास होऊ शकतो. वाक्य ध्यानात ठेवा, संपत्तीकडं न पाहणं असून सुद्धा याला धनी म्हणावं. काय म्हणावं, संपत्ती मागं लागली रमा त्याची होय दासी. मला सांगा, संपत्ती मागं लागली पण संपत्तीकडे पाहायचं नाही, तो धनी असतो. आपल्याकडे आहे तरी अजून मिळावं ही अपेक्षा आहे, म्हणजे आपण दास आहे. कळालं तर पहा मी काय बोल. 90 रुपये प्रत्येक आकडा आहे, त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल तर 90,000 आहे, त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल तर 90 लाख आहे, त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल तर 90 कोटी आहे. वरचा 10चा आकडा कुणाचाच कंप्लीट झाला नाही. राजा रावणाचा झाला नाही, राजा सिकंदराचा झाला नाही. म्हणून विभवती धातूपासून वैभव शब्द आहे. मग तुकोबरायांकडे कोणतं वैभव असेल बुवा, तर तुकोबरायांकडे वैभव हेच आहे की लक्ष्मी ज्याचे पाय चिपते, पाय दाबते, तो आमचा बाप आहे. हे वैभव आहे तुकोबरायांकडे. जगाचा बाप आमचा आईबाप आहे, हे वैभव आहे तुकोबरायांकडं. आणि तीही त्रिभुवनात वैभव नाही. आता संपत्ती काय महाराज क्षय होत राहते, आणि तुम्ही संपत्ती कशालाही म्हणता. तात्पुरती संपत्ती सगळीकडेच असते. दिवाळीमध्ये ज्या झाडूची पूजा करता की नाही, एक दिवसाची लक्ष्मी मानून, दुसऱ्या दिवशी पोराची घाण काढायला ती वापरता तुम्ही. बैलाला सुद्धा एक दिवस तुम्ही देव म्हणता, दुसऱ्या दिवशी चापकानं फोडता. कुत्र्याला सुद्धा एक दिवसाचा देव केलाय तुम्ही चंपाषष्ठीला. कशालाही देव करणारी माणसं आपण, हिरे काच माणिक मोतीमध्ये अडकणारे आपण, आपल्याला देव काय काय. आणि तुम्हाला सांगू का, ज्याला तुम्ही संपत्ती म्हणलं की नाही, ज्या कागदी नोटा, त्याच्या इतका तो व्यभिचार दुसरा कोणता नाही. काहींना आकडे पाहून सुद्धा समाधान वाटतंय, पण त्या नोटा इतक्या व्यभिचारी आहे, तुम्ही बँकेत भरलं की दुसरा घ्यायला तयार असतो. आणि तुम्ही फक्त पासबुकवर आकडा वाचायचा 2,35,03,000, तवर पैसे महाराष्ट्राची बाउंड्री ओलांडून गेले. इतके व्यभिचार आहे तुमची. आज तुमच्याकडे जी नोट आहे, काल कुठं होती तुम्हाला अंदाज नाही. अंदाज नाही. ज्या नोटीची तुम्ही पूजा करता की नाही, ती सकाळी मदिरालयात असते, दुपारी जुगारच्या अड्ड्यावर असते, संध्याकाळी मांसाहाराच्या, आणि संध्याकाळी वारकऱ्याकडे येतील, तो घंटी वाजून तिला अगरबत्ती ओवाळतो. कशाला लक्ष्मी म्हणणार तुम्ही. मला सांगा, नादान बिघडलेली पोरं, नादान बापाची बिघडलेली जी औलाद आहे ना,
ते अशा जागी पैसे उधळतात, सध्या दुकानं लागली तिथं पैसे उधळतात स्त्रियांवर, आणि त्या स्त्रिया नाचतात त्या पैशावर. आणि शेवाळे महाराजांचं म्हणणं आहे त्यांनी पैसे उधळलेच पाहिजे, त्यांनी उधळलेच पाहिजे. त्याचं कारण असं सांगतो, इकॉनॉमीचा आर्थिक निस्सारण सिद्धांत लावायचा, पर्क्युलेशन. मला सांगा, कुणाची पोरं तिथं जाऊन पैसे उधळत नाही दादा, ज्याच्या बापानं साल घातलेत. आणि संपत्ती वैभव कशालाच म्हणायचं सांगू, कमवताना घामाचा वास आहे आणि खर्च करताना आनंद आहे, त्याला वैभव म्हणावं. वाक्य ध्यानात ठेव. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, त्याला वैभव म्हणावं. कुणाची पोरं तिथं जाऊन पैसे उधळत नाही, ज्याच्या बापानं कष्ट केले, द्राक्षाच्या बागा स्वतः तयार केल्यात, राबलंय तिथं, घामाच्या धारा वाहत्यात, त्याची लेकरं कशाला जातील? ज्याच्या आईच्या केसांना तेल मिळालं नाही ते कशाला पैसे उधळायला जाते? ज्याच्या बापानं दुसऱ्याची मुंडकी मुरगाळून आपले संसार उभे केलेत, अशांचीच पोरं तिथं जाऊन पैसे उधळणार. आणि त्यांनी उधळलेच पाहिजे, म्हणजे त्याचा निचरा होईल. जे तुंबलेलं गटार आहे ना ते फुटेल खालील, आणि गरिबांच्या खिशात ते पैसे जातील आणि त्यांची उपजीविका चालेल. म्हणून त्यांनी तिथं उधळले पाहिजे. याला इकॉनॉमीचा आर्थिक निस्सारण म्हणतात, याला पर्क्युलेशन म्हणतात. मग खऱ्या अर्थानं तुम्ही वैभव कशाला म्हणायचं? विभवती धातूपासून जे तयार होतं त्याला वैभव म्हणावं. आणि पित्याचं धन, त्यांची पांडुरंगाची संपत्ती काय नाशिक जिल्ह्यात आहे का, दिंडोरी तालुक्यात आहे का? अरे तीही त्रिभुवनात आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तिही त्रिभुवनी, तिही त्रिभुवनी, तिही त्रिभुवनी, तिही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, वरी आले हाती आले वैभवाचं धनी काय असते महाराज? भोगामधल्या लोकांना सुद्धा त्यागाची उपेक्षा आहे. मला सांगा, सगळी भोग भोगणारी लोक, दाढ्या मिशा वाढवणाऱ्या आणि प्रापंचिक दृष्ट्या भिकारी असणाऱ्या महाराजाच्या पुढे बसलेले असतात. बघा, किती मोठा राजकारणी असू द्या, त्याच्या गाडीवरचे स्टिकर बघा, लुंगी लावलेलं, दाढ्या मिशा वाढवलेलं, त्या एका बाबाचा फोटो कुठंतरी असतो. संसाराच्या दृष्टीने निराश झालेला आहे, त्याच्याकडे काही नाही, भिकारी आहे जगाच्या दृष्टीनं, पण राजे सुद्धा त्याच्या पुढं नतमस्तक होतात. हे जीवन आहे. भोगाची लोक त्यागावाल्याला मानतात, ऐका, आणि संपत्तीवाला भिकाऱ्याच्या पुढं बसतो. हे कलियुगातलं पाहायला मिळणारं दृश्य आहे. कारण त्याच्यामध्ये जो भिकारी वाटतोय तो आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत आहे, राजा आहे. वाक्य ध्यानात ठेवा. आणि जो लौकिक दृष्ट्या श्रीमंत वाटतोय तो खरा भिकारी आहे. काल 2 जण बोलत होते आमच्या पुण्याच्या चौकामध्ये, मागं भिकारी बसला होता. एक जण म्हणला माझा बाप गेला तर पुण्यात बंगला सोडून गेला, दुसरा म्हणला माझा बाप गेला तर 15 एकर जमीन ठेवून गेला. ते ऐकलं भिकाऱ्याने, म्हणला अरे तुमच्या दोघांच्या बापानं काहीच सोडलं नाही, माझा बाप गेला तर अख्खी दुनिया माझ्यासाठी सोडून गेला. कळालं तर पहा मी का हे कळायला तुम्हाला उद्या कळन. आणि मग मला सांगा, अरे सम्राट आहे तो, बळ कशात आहे मला सांगा. मी कधी कधी विचार करतो, तुकोबारायांनी अख्खी गाथा लिहिली पण शिवाजी महाराजांचं नाव कुठं लिहिलं नाही, आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठं तुकोबारायांचं नाव नाही. बघा, कळालं तर मी काय बोललो ते. आणि तुकोबारायांनी लिहिलं नाही, नाहीतर उंची एकमेकाची कमी झाली असती. ते त्या उंचीवर आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ज्या त्या क्षेत्रातलं शिवाजी असावं माणसानं, आणि म्हणून त्यांच्या उंच्या आहेत ज्याच्या त्याच्या ठिकाणी. पण तुकोबाराय शिवाजी महाराजांच्या पुढं कधी बसले नाहीत, शिवाजी महाराज तुकोबारायांच्या पुढं बसले. हा बळ आहे. आणि बळ काय असते तुम्हाला सांगू, बोबगावचं कुत्रं, त्याची शिफ्टी कुठपर्यंत वर असते मला सांगा? पिंपळगावपर्यंत जातपर्यंत. टोल नाका वलांडला का एक एक सेगमेंट अशी खाली व्हायला सुरुवात होते. आणि शिन्नरला गेलं होतं दिसतच नाही कुठं आहे का नाही. आमचं MH14 आहे ना, कुठपर्यंत माहिती आहे का? आळे फाट्याचा घाट आहे ना पुढचा, चन्नापूरचा, तिथपर्यंत याला कट मार, त्याला कट मार, याला शिव्या दे, त्याला शिव्या. घाट उतरलं का सरळ रेषेत चालत आहे संगमनेरचा टोल नाका वलांड. हे काय बळ आहे का महाराज? याला बळ म्हणत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. बळ कशात आहे? तुकोबरायच्या पुढे बसून महाराष्ट्राचा राजा कीर्तन ऐकतो, हे बळ आहे. जानश्रुती राजाला रैकोमुनी लाद घालून त्याला हाकलून देतात, तरी ते परत येत आहे म्हणतंय माझी संपत्ती घ्या पण मला ज्ञान द्या. हे बळ आहे. मला सांगा, याज्ञवल्क्यापुढं
आमचा जनक राजा बसतो आणि म्हणतो सोन्याच्या ताटात मी जेवतोय पण मला सुख नाही, हे बळ आहे. चिमणी कोकलाचा दाना नाही पण वसिष्ठाला आमचा दशरथ राजा अयोध्या नरेश गुरु मानतो, हे बळ आहे. आणि हे बळ कुठून येतं? कारण आईबापाचं बळ आपोआप पोरांना मिळतं. श्रीमंताची साधनं बोलतात आणि एखाद्या साधकाची साधना बोलत असते. वाक्य ध्यानात ठेवा मी का बोलू. आणि म्हणून काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ, हाती आले घावडाव आमुचा माय बाप देव विठोबा रखुमाई हे धावा रखुमाई 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 दूध देतं महाराज पुढं की काही शिल्लक राहत नाही, अमृताचा पाना सोडतं. इतकं बळ देतं की त्रिभुवनात ते कुणाकडं बळ नाही एवढं बळ साधकाकडे येतं. एवढंच नाही, वैभवाचं धनी होता येतं. विभवती धातूपासून आलेला हा वास आहे. लक्ष्मी ज्यावेळी मंथनातून तयार झाली, अनेक जण लग्न करायला तयार होते, हातात माना काढून पुढे उभे होते. कथा फार मोठी आहे. इंद्रानं सुद्धा आपली माहिती सांगायला एक जण ठेवला होता. सगळ्यांनी आपापल्या माहिती भाट ठेवले होते की मी कोण आहे सांगण्यासाठी, पण कुणालाही माळ घातली नाही दादा. तिला ज्याला माळ घालायची त्यालाच घातली तिनं. हे जर कळालं तर वैभवाचं धनी होता येतं. आपण वैभवाचं दास म्हणून राहा. आणि म्हणून जीवनामध्ये साफल्य आहे. एकदा का असं झालं की जगामध्ये रिव्हर्शन कधी नसतं, ईश्वर सगळीकडे भरलेला हे कळतं आणि सगळीकडे सत्ता आपलीच तयार होते. सत्ता सुंदरी ही व्यभिचारिणी आहे. लौकिक सत्ता काही कामाची नाही. ईश्वरीय सत्ता आपल्याला मिळणं फार गरजेचं आहे. ईश्वरीय सत्ता एकदा मिळाली की ती कुणी काढून घेऊ शकत नाही, ती अंतकरणातून चोरू शकत नाही. ती ज्याची त्याची वैयक्तिक संपत्ती आहे, पर्सनल प्रॉपर्टी आहे, तिला कुणी धक्का लावू शकत नाही. पण बाकी सत्ता मात्र जाणाऱ्या आहेत. आणि सत्ता सुंदरी, मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एक शब्द चाळायचा प्रयत्न केला. आजी शब्द आहे, माझी शब्द कोणत्याही डिक्शनरीत नाही. तुम्ही अभ्यास करा, वाचा. माझी शब्द लोकांनी आणलाय तो, आजीला त्रास व्हावा म्हणून. हा, जर दोघं बसले ना, ते आजी बसलं ना छाती काढून, ते माझी बाजूला बसलं असते. ते म्हणते तू काय छाती काढतो, ही माझ्याकडे कधीतरी होती. काय म्हणते, माझ्याबरोबर सुद्धा हिनं लग्न केलं होतं या सत्ता सुंदरीनं. आणि तिनं अनेक पती बदललेत. व्यभिचारिणी ती. कधी कधी तर पहाटच तिनं लग्न उरकले. आपण जागा झाल्यावर कळलं का लग्न लागून गेलं. शुभमंगल सावधान. ही सत्ता सुंदरी, ह्या सत्ता काय कामाच्या महाराज, जात येत राहतील याचा काही उपयोग नाही. आपल्याला ईश्वरीय सत्ता पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतात ती आमची आता बास. सगळीकडे परमात्म्याचं वैभव आम्हाला मिळालं. जिकडं पाहावं तिकडं गोविंद दिसतो. आम्हाला वृक्ष वेलींमध्ये जिकडं पाहावं तिकडं आम्हाला परमेश्वराशिवाय कशाचा वास नाही. ही सत्ता आमची अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे सत्ता
हाती आले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकाराम. तुका म्हणी सत्ता अवघी आमुची श्राता हाती आले घावडाव आमुचा माय बापदेव. पुन्हा एकदा विकास दादा असतील, पद्मनाभ असेल, आदरणीय गुरुजी असतील, कुंदनदादा असेल, सगळ्यांना दंडवत. आदरणीय महाराज ज्यांनी शेवटची चाल गायली, सर्व भजनकरी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले, तुम्हाला सगळ्यांना दंडवत घालतो.